थोडं मागे सरका इंग्लिश मीडियमचे मुलं. दिनांक 28 ऑगस्ट 2023 संतमेरा विद्यालयात विद्यार्थी संसदेची निवडणूक पार पडली. यावेळी प्रत्येक वर्गातून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने वर्ग प्रतिनिधींची निवड करण्यात आली. यावेळेस विद्यार्थ्यांच्या हातांना शाही लावणे, मतदानाची जागा, मतपत्रिकांची घडी, मतदान कक्ष याविषयी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. वर्ग प्रतिनिधींची निवडणूक होणार याची घोषणा महिनाभर आधीच करण्यात आली. सर्व इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज पालकांच्या सहीसह 2 अनुमोदक उमेदवारांनी अर्जाची छाननी, उमेदवारांचे वर्तन, त्याचप्रमाणे हे सगळे कागदपत्रे त्यांच्याकडून जमा करून घेण्यात आली. उमेदवारी अर्जाची छाननी करून उमेदवारांना प्रत्यक्ष मतदानाचा दिवस सांगण्यात आला आणि आज प्रत्यक्ष मतदानाचा दिवस सकाळी 7:30 वाजता मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आणि मतदान प्रक्रियेमधील सर्व शिक्षक व इतर सर्व शिक्षकांनी त्यांनी मतदान कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रियेची गोपनीयता याचे मार्गदर्शन झाले. संपूर्ण मतदान प्रक्रिया शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय पाटील सर व शाळेचे पर्यवेक्षक श्री अनिल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सर्व शिक्षकांनी व
अनुशासनपूर्वक सुंदर पद्धतीने ही चिमुकल्या नाचूया खेळूया बागडूया येथे चित्रातही रंग भरू राहणारा तन घडवा मन घडवा मन घडवा कला मनाने राष्ट्र घडवा असे राष्ट्र घडवण्यासाठी महिला म्हणजे भारताच्या पहिला IPS ऑफिसर किरण बेदी. पंजाबच्या अमृतसरमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हे टेनिस प्लेअर होते आणि त्यांना 3 बहिणी होत्या. त्या सर्व गुण संपन्न होत्या कारण त्या टेनिस मधल्या राष्ट्रीय चॅम्पियन होत्या आणि शाळेमधल्या टॉपर होत्या. NCC मध्येही त्यांचा भाग होता. त्या एक टेनिस खेळाडू सोबत त्या IPS ऑफिसर भारतरत्न किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात. त्या APJ अब्दुल कलामांना आपण काय म्हणून संबोधित करतो? पुस्तकं सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची, माणसाची, आजची काल अजिबात नाही, कधीच नाही. थोडा संयम आवश्यक आहे, थोडा धीर आवश्यक आहे. मोठी माणसं ती जी संयम ठेवतात. पराकोटीचा संयम. शिवाजी महाराजांना पराभूत करणं जमेना हे बघितल्यावर औरंगजेबाने मिर्झाराजा देसाईला 3.5 लाखाची फौज देऊन पाठवली. पण मिर्झाने झोपलं. उघड्या मैदानात शिवरायांना पराभूत करणं कठीण. काव्याने डाव टाकला आणि त्याने विचारलं शिवरायांचा जीव कशात आहे आणि उत्तर आलं जनते रयते. मिर्झाने शिवरायांना नाही रयतेला जनतेला त्याच्या कड्याला न फुलावलं. गुलाम करतील आक्रोशाने किंकाळ चालू. जिजाऊचा इतिहास सांगणे कमीच आहे. किती सांगितला तरी त्यांचा इतिहास हा अपुराच पडतो. 1000 मुलांमागे 8.5 मुलींचं प्रमाण आहे. तर स्त्री पुनर्तही थांबवायलाच हवे. हे प्रमाण आपल्याला थांबवायलाच हवे. जिजाऊ जर नसत्या तर नसते घडले शिवराय. जिजाऊ जर नसत्या तर नसते घडले शिवराय. पण जिजाऊ जर नसत्या तर नसते घडले शिवराय. मग त्या गर्भातल्या मुलींमध्ये जिजाऊंचाच रूप पाहणार, जिजाऊंचाच रूप पाहणार. मैदान में उपस्थित सभी अध्यापकगण तथा मेरे छात्र मित्र, अक्टूबर अर्थात कि सरदार वल्लभ भाई पटेल इनका जन्मदिन एवं भारत की पहली प्रधानमंत्री. मेरे पीछे हर कोई बच्चा या हर कोई अध्यापक या शपथ को दोहराएगा. मैं राष्ट्रनिष्ठा से शपथ लेता हूँ कि मैं राष्ट्र की एकता, अखंडता और सुरक्षा को बनाए रखने के लिए स्वयं को समर्पित करूंगा और अपने देशवासियों के बीच
यह संदेश फैलाने का भी भरसक प्रयत्न करूंगा। मैं यह शपथ अपने देश की एकता की भावना से ले रहा हूँ, जिसे सरदार वल्लभ भाई पटेल की दूरदर्शिता एवं कार्यों द्वारा